माझ्या कालखंडामध्ये मला अजूनही आठवतंय, ऑफ पिरियडला गोष्टी सांगायला नेनेबाई यायच्या, आमच्या भिडेबाई यायच्या, मिस्त्री गुरुजी काही कारण नसताना, गॅदरिंग बिदरिंग काही नाहीये, तर जे आपल्याला नाटकाचे धडे असायचे नाही का, हिंदीमध्ये मराठीमध्ये, तर वर्गामध्ये ते आमचं नाटक बसवायचे. पिकनिकला जाताना सगळी मुलं एका रांगेत घेऊन जाणं, डबे खायला घालणं, तिथे जाऊन शिक्षकांनी स्वतः भेळ बनवणं, ते आम्हाला देणं, एक प्रार्थना म्हणणं आणि सगळ्यांनी तिथून परत संध्याकाळी तिन्ही सांजेला घरी परत येणं, हे अजूनही मला लख्ख आठवतंय. तर याच्यातून किती प्रकारचं भान त्याने आम्हाला दिलं होतं. 4-4 जणांचे ग्रुप करा आणि डबे वाटून खा, हे तेव्हा आम्हाला सांगितलं होतं सहलीला. 4 जणांचे ग्रुप करायचे, तुम्ही 4 जणांनी एकमेकांचा डबा वाटून खायचा रे. तर हे भान कुठून दिलं आम्हाला त्यांनी. आजही शूटिंगला गेलो की मी थोडंसं जास्तच घेऊन जातो अन्न, घे रे याच्यातलं पण घे थोडं थोडं. हे माणूस म्हणून भान आहे ना, तर ते कुणी दिलं? ते शिक्षकांनी दिलंय आम्हाला. गाणं शिकवायच्या आम्हाला वर्गामध्ये, कवितेला चाली लावायच्या. भिडेबाई, एक समाज म्हणून विद्यार्थ्यांना घडवणं हे केवढं मोठं काम आहे.